मार्गशीर्ष महिना हा एक अत्यंत पवित्र महिना आहे आणि हा महिना माता लक्ष्मीला समर्पित आहे. तर आता मार्गशीर्ष महिना हा सुरू झाला आहे आणि यावर्षी एकूण किती गुरुवार आहेत, पहिला गुरुवार कधी आहे, तसेच पूजा आपल्याला नक्की कोणत्या वेळेत करायची आहे, त्याचबरोबर व्रताचे उद्यापन कधी करावे आणि व्रताचे नियम कोणते आहेत, जेणेकरून हे नियम पाळू आपण आणि जेणेकरून आपल्याला ह्या व्रताचे फळ देखील मिळेल. तर अशी संपूर्ण माहिती मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. मार्गशीर्ष महिन्यात दर गुरुवारी हे व्रत केले जाते. तर यंदा मार्गशीर्ष महिन्याची सुरुवात सोमवार दिनांक 2 डिसेंबर 2024 रोजी होत आहे आणि या महिन्याची सांगता सोमवार दिनांक 30 डिसेंबर 2024 रोजी होत आहे. तर मार्गशीर्ष महिन्यामध्ये एखाद्या वर्षी 4 गुरुवार असतात, तर एखाद्या वर्षी 5 गुरुवार असतात. यावर्षी मात्र मार्गशीर्ष महिन्यामध्ये एकूण 4 गुरुवार असणार आहेत. या महिन्यातील पहिला गुरुवार 5 डिसेंबर 2024 रोजी, दुसरा गुरुवार 12 डिसेंबर 2024 रोजी आणि तिसरा गुरुवार 19 डिसेंबर 2024 रोजी आहे आणि चौथा गुरुवार हा 26 डिसेंबर 2024 रोजी असणार आहे. आणि यावर्षी शेवटच्या गुरुवारी म्हणजे चौथ्या गुरुवारी एकादशी आलेली आहे. मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्या गुरुवारी या व्रताचा प्रारंभ केला जातो आणि मार्गशीर्ष महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी या व्रताचे उद्यापन केले जाते. पण काही जणांना काही अडचणींमुळे मार्गशीर्ष महिन्यात या व्रताचे पालन करणे जमले नाही, तर कोणत्याही महिन्यातील पहिल्या गुरुवारी हे व्रत तुम्ही करू शकता आणि त्याच महिन्यातील शेवटच्या गुरुवारी त्याची सांगता करावी. त्याचबरोबर सगळ्यांना पडणारा प्रश्न, ही पूजा नेमकी कधी मांडावी? तर पूजेची मांडणी तुम्ही सकाळी स्वच्छ स्नान करून, पूजेची जागा स्वच्छ करून त्या ठिकाणी पूजेची मांडणी करावी. पण काही कारणास्तव तुम्हाला सकाळी पूजा मांडणी करणे जमत नसेल, तर कमीत कमी सकाळी 12 वाजेच्या आत पूजा मांडणी करू शकता. पण त्याही वेळेत जर तुम्हाला जमत नसेल, तर संध्याकाळी 5 ते 7 या वेळेत तुम्ही पूजा मांडणी करू शकता. ही देखील अत्यंत शुभ वेळ समजली जाते, कारण या वेळेत माता लक्ष्मीचे आगमन आपल्या घरामध्ये होत असते. पण अगदीच दुपारी म्हणजे दुपारी 12 ते 4 या वेळेत पूजा मांडणी करू नका, कारण पूजा मांडणी नेहमी प्रसन्न आणि सात्विक वेळेत करावी, जेणेकरून माता लक्ष्मीने सुद्धा अगदी सुखासमाधानाने प्रसन्न वेळेत आपण माता लक्ष्मीचे आगमन आपल्या घरात केले, तर माता लक्ष्मी देखील आपल्यावर नक्कीच प्रसन्न होईल. विधिवत शास्त्रोक्त पूजा कसे करावे? तर सर्वप्रथम पूजेच्या मांडणीसाठी सकाळी लवकर उठून स्नान आधी झाल्यानंतर सूर्यदेवाला अर्घ्य जल द्यायचे आहे आणि हातामध्ये जल, फूल, अक्षता घेऊन या व्रताचा संकल्प करायचा आहे आणि आपल्या मनातील इच्छा प्रकट करायची आहे. अशा प्रकारे पूजेचा संकल्प केल्यानंतर घराच्या ईशान्य कोपऱ्यात किंवा तुम्ही जिथे देवपूजा करता तिथे पूजेची मांडणी करावी. पूजा मांडणीची जागा व्यवस्थित झाडून पुसून स्वच्छ करावी. त्यावर पाट ठेवायचा आणि त्या पाठावर लाल वस्त्र अंथरून घ्यायचे. नंतर माता लक्ष्मीला प्रिय असलेले कमळ तांदळाने काढून घ्यावे. त्यावर चांदीचा किंवा तांब्या, पितळेचा कलश स्थापन करावा. या कलशामध्ये थोडे गंगाजल टाकून, त्यात नसेल तर नाही टाकले तरी चालेल, पाणी भरावे. तसेच त्या कलशावर स्वस्तिक काढावा. यात 5 आंब्यांचे पाने किंवा नगवेलींची पाने किंवा 5 प्रकारच्या फळांची किंवा फुलांच्या झाडाची पाने त्यात ठेवावीत. पाने ठेवून झाल्यावर जर घरात दुर्वा असतील तर कलशात टाकायचे आहेत किंवा तुळशीपत्र टाकायचे. त्यानंतर सुपारी आणि नाणे कलशात टाकायचं आहे. त्यावर आता नारळाची स्थापना करायची. नारळाची शेंडी वर असेल असे नारळ कलशावर ठेवावे. लक्ष्मी मातेची मूर्ती किंवा श्रीयंत्र आपण पूजेसाठी वापरू शकतो. लक्ष्मी मातेचा फोटो ठेवण्याआधी त्याखाली थोडे तांदूळ ठेवावे व त्यावर फोटो ठेवावा. श्री गणेशाची स्थापना करण्यासाठी नागवेलीच्या पानावर सुपारी ठेवावी. नागवेलीचे पान नसेल तर फक्त थोडे तांदूळ टाकून त्यावर सुपारी ठेवावी. अशी ही झाली आपली पूजा मांडणी. पाटासमोर जमेल तशी रांगोळी काढावी. आता पूजा कशी करावी ते पाहूया. सर्वप्रथम भूमिपूजन, भूमीवर गंध, पुष्प, अक्षता अर्पण करून वंदन करावे. त्यानंतर दीपपूजन, दिव्याला फूल, अक्षता वाहून दीपपूजन करावे. कर्म साक्षी दीप असतो म्हणून दीपपूजन फार महत्त्वाचे आहे. घंटीपूजन, घंटीला फूल, अक्षता वाहून घंटीपूजन करावे. सर्वप्रथम गणेशाच्या मूर्तीला गंगाजलाने व नंतर पंचामृताने स्नान घालून तांदळावर ठेवावे.
सोबतच माता लक्ष्मीच्या फोटोवर पंचामृत शिंपडून पाणी शिंपडावे. हळद, कुंकू, अक्षदा, फुले, गणपती व लक्ष्मीला लाल फूल जरूर अर्पण करावे. नैवेद्यासाठी गणपती बाप्पांना गूळ, खोबरे व माता लक्ष्मीला 5 फळे ठेवावी. त्यानंतर मनोभावे देवीची प्रार्थना करत आपली इच्छा सफल होण्याची विनंती करावी. नंतर श्री महालक्ष्मी व्रताची कथा वाचावी. नंतर श्री महालक्ष्मी महात्म्य वाचावे. देवीला नैवेद्य अर्पण केल्यानंतर हात जोडून पोथीत छापलेले नमन अष्टक म्हणावे. हे अष्टक म्हणण्यापूर्वी आपल्या मनात जी काही इच्छा असेल ती देवीला सांगून ती फलद्रूप व्हावी म्हणून देवीला मनोभावे विनंती करावी. मग निरांजन ओवाळून आरती करावी. रात्री महालक्ष्मीची पूजा करावी. एखादा गोड पदार्थांचा नैवेद्य दाखवावा. गाईला देण्यासाठी एका पानावर गोग्रास काढून तो घास गाईला द्यावा. नंतर कुटुंबातील सर्वांनी भोजन करावे. दुसऱ्या दिवशी पूजेची सांगता करावी. स्नान केल्यावर कलशातील डहाळ्या किंवा पाने वेगवेगळ्या 5 ठिकाणी ठेवावीत. कलशातील पाणी झाडांना टाकावे. देवीची स्थापना केलेल्या जागी 3 वेळा हळदी कुंकू वाहून नमस्कार करावा. अशा प्रकारे मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी श्री महालक्ष्मीची पूजा करावी. तर मित्रांनो, मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारपासून येणाऱ्या सर्व गुरुवारी हे व्रत करावे. न चुकता दरवर्षी हे व्रत केल्यास घरात समृद्धी, सुख, आनंद येतो आणि त्या घरावर देवीचा वरद हस्त राहतो. श्री लक्ष्मी देवीने पद्मपुराणात सांगितले आहे की जो माझे व्रत नित्यनेमाने करेल तो सदैव सुखी समाधानी राहील. त्यामुळे सर्वांनी हे व्रत मनोभावे करावे. महालक्ष्मी शेवटच्या गुरुवारी व्रताच्या उद्यापनाच्या दिवशी नेहमीप्रमाणे पूजा, आरती व कहाणी वाचन झाल्यानंतर 7 सुवासिनी किंवा 7 कुमारिकांना जमलेच नाही तर एक सुवासीन श्री महालक्ष्मी स्वरूप समजून त्यांना हळदी कुंकू देऊन प्रसाद म्हणून एक फळ आणि या व्रतकथेची एक प्रत द्यावी. इच्छेनुसार एखादी भेटवस्तू द्यावी आणि त्यांची ओटी भरावी. त्यांना भावपूर्ण नमस्कार करावा. उपवास असल्यास दूध किंवा सुवासिनींना भोजन द्यावे. या दिवशी तुमची इच्छा असल्यास कन्यापूजन देखील करता येते. शक्य असल्यास ब्राह्मणाला शिदा आणि दक्षिणा देऊन नमस्कार करावा. स्त्री पुरुष दोघे हे व्रत करू शकता. श्री महालक्ष्मी व्रत करणाऱ्यांसाठी आता आपण या व्रताचे काही छोटे छोटे नियम देखील जाणून घेऊ. कारण जर आपण या व्रताच्या नियमांचे अगदी व्यवस्थित पालन केले तर आपण केलेल्या व्रताचे संपूर्ण फळ आपल्याला मिळेल. अंघोळ न करता पूजा करू नये किंवा पूजेच्या साहित्याला देखील हात लावू नये. बुधवारी सूर्यास्तापासून ते शुक्रवारी सूर्योदयापर्यंत कांदा, लसूण, मांसाहार करू नये. घाणेरडे किंवा मळकट कपडे घालून पूजेला बसू नये. एखाद्या गुरुवारी आपल्याला काही कारणाने गुरुवारची पूजा करणे जमणार नसेल तर जसे की सुतक असेल, मासिक धर्म असलेल्या कारणांमुळे जर आपण पूजा मांडू शकलो नाही तर त्या दिवशी आपण फक्त उपवास करावा. आणि जर मासिक धर्म असेल तर घरामधील इतर व्यक्तींकडून तुम्ही पूजा करून घेऊ शकता. तुम्ही फक्त लांबूनच नमस्कार करावा. पूजेच्या ठिकाणी शिवाशिव करू नये. काही ठिकाणी वर्षभर या व्रताचे पालन करतात तर तुम्ही देखील वर्षभर या व्रताचे पालन करू शकता. मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचे व्रत कोण करू शकते? तर हे मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचे व्रत अगदी कोणीही करू शकते. कुमारिका, मुलींपासून विवाहित स्त्री, पुरुष सर्वजण या व्रताचे पालन करू शकता. तर हे व्रत दिवसभर उपवास करून हे व्रत केले जाते. या व्रतामध्ये तुम्ही उपवासाचे लागणारे पदार्थ जसे की साबुदाण्याची खिचडी, भगर, फलाहार, दूध, चहा, कॉफी यांसारखे पदार्थ खाऊन हा उपवास करू शकता. किंवा फक्त केळी, दूध, फळे खावीत. आणि संध्याकाळी माता महालक्ष्मीची पूजा करून पूजेमध्ये महालक्ष्मीची व्रतकथा आवर्जून वाचली जाते आणि नैवेद्य अर्पण केला जातो आणि मग हा उपवास सोडला जातो. व्रताच्या दिवशी उपवास करावा. रात्री भोजन करावे. पद्मपुराणात संसारी माणसांसाठी हे व्रत सांगितले आहे. त्यामुळे पती पत्नी दोघे मिळून हे व्रत करू शकतात. हे व्रत करताना काही आकस्मिक अडचण आली तर पूजा आरती दुसऱ्या कोणाकडूनही करून घ्यावी. उपवास मात्र आपण स्वतःच करावा. अशा वेळी तो गुरुवार 4 गुरुवांमध्ये धरू नये. व्रतपूजा व श्री महालक्ष्मी कथा ऐकण्यास शेजारी पाजारी यांना बोलवावे. मात्र एकाग्र व शांत चित्ताने महात्म्य वाचावे. शांतता व एकाग्रता असल्यास पोथी वाचन चालू असताना श्री महालक्ष्मीचे अप्रत्यक्षरित्या अस्तित्व जाणवेल. व्रताची सुरुवात मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारी करून 4 गुरुवार हे व्रत करावे. शेवटच्या गुरुवारी या व्रताचे उद्यापन करावे. व्रताच्या दिवशी रात्री गोड जेवण करून देवीला नैवेद्य दाखवावा. नंतर कुटुंबियांसोबत भोजन करून उपवास सोडावा. गुरुवारी घरातील फरशी पुसू नये. तसेच कोणतेही साफसफाईचे काम या दिवशी करू नये.
फक्त तुम्ही ज्या ठिकाणी पूजा करणार आहात ती जागा स्वच्छ करावी. आदल्या दिवशी सूर्यास्तापूर्वी तुम्ही ही कामे करू शकता. ज्या दिवशी पूजा केली आहे त्याच दिवशी पूजा हटवू नये. दुसऱ्या दिवशी सकाळी सूर्य उगवण्याच्या वेळी पूजा उठवावी. देवीला हळद कुंकू लावून प्रथम नारळ उचलायचा आणि आपल्या मात्याला स्पर्श करायचा. नंतर तो नारळ काढून बाजूला ठेवा. कलशातील पाणी थोडे अधिक घरात शिंपडून नंतर झाडांना द्या. तुळशीत ओतू नका. त्यातील सुपारी आणि नाणे पुढच्या गुरुवारी वापरू शकता आणि नारळ देखील तुम्ही पुढच्या गुरुवारसाठी ठेवू शकता. उद्यापनानंतर शेवटी तांदूळ हे कोणत्याही शाकाहारी पदार्थ बनवण्यासाठी वापरू शकता. श्री महालक्ष्मी देवीला वाहिलेली फुलं कुठेही टाकू नये. यामुळे ती फुलं पायाखाली येऊन देवीचा अपमान होतो. फुलाचे पाण्यामध्ये निर्मल्य करावे. मार्गशीर्ष महिन्यात व्रत करणे जमले नाही तर कोणत्याही महिन्यातल्या शुक्ल पक्षातील पहिल्या गुरुवारी या व्रताची सुरुवात करता येईल. दर गुरुवारी श्री महालक्ष्मी व्रत करून देवीची यथासांग पूजा करावी. अशा प्रकारे हे व्रत करून शेवटच्या गुरुवारी उद्यापन करावे. साबुदाणा खिचडी खाऊन हा उपवास सोडू नये. वादविवाद भांडण करू नये. बोलताना चुकीचे शब्द वापरू नये. जेव्हा आर्थिक परिस्थिती बिकट असते तेव्हा सगळे मार्ग बंद झाल्यासारखे वाटतात. हे मार्ग खुले व्हावेत आणि लक्ष्मी मातेची कृपादृष्टी व्हावी यासाठी सोपे उपाय करून पहा. रोजच्या देवपूजेत शंखाला स्नान घालून त्याची नियमित पूजा करा. कारण शंख हे लक्ष्मीचे आवडते स्थान आहे. लक्ष्मी मातेच्या गळ्यात कवड्यांची माळ आपण सर्वांनी पाहिली असेल. म्हणून देवपूजेत कवड्यांची माळ अथवा कवड्या ठेवून त्यांची पूजा करावी. त्यामुळे धनवृद्धी होते. लक्ष्मी माता कमळात विराजमान असते. ते तिचे आवडते स्थान आहे. दर शुक्रवारी शक्य असल्यास पांढरे कमळ, गुलाबी कमळ अर्पण करावे. महिन्यातून एकदा एखाद्या शुभ तिथीच्या निमित्ताने देवीला केशरी रंगाचा साखर भात किंवा पांढऱ्या रंगाचे मिष्टान्न अर्पण करावे. यात खोबरे, साखर, दही साखर किंवा खडी साखर देखील चालू शकते. तुमच्या दारात प्राजक्ताचे झाड असेल तर उत्तम. देवीला प्राजक्ताची फुले आवडतात. तुमच्या आजूबाजूच्या परिसरात प्राजक्ताचे झाड असेल तर सकाळच्या प्रहरी निवडक फुले वेचून देवीला फुलांनी सुशोभित करावे. वैजयंती फूल देखील लक्ष्मी आणि विष्णूंना प्रिय असते. भक्तिभावाने हे फूल अर्पण केले असता देवीची कृपादृष्टी लाभते. केळ्याची बाग जिथे असते तिथे आर्थिक चणचण भासत नाही. परंतु प्रत्येकाच्या नशिबात हे सुख नसते. अशा वेळेस जिथे केळ्याचे झाड असते तिथे सेवा म्हणून पेलाभर पाणी अर्पण करावे. तसेच शक्य असल्यास देवीला केळ्याचा नैवेद्य दाखवून तो प्रसाद सर्वांना वाटावा. ज्या घरात तुळशी वृंदावन किंवा तुळशीचे रोप असते आणि रोज सायंकाळी तुळशीपाशी दिवा लावला जातो त्या घरावर लक्ष्मीची कृपादृष्टी सदैव राहते. रोज सायंकाळी दिवे लागण झाल्यावर लक्ष्मी घरी येते अशी आपली भावना असते. म्हणून तिच्या स्वागतासाठी रोज आपले अंगण अथवा दाराचा उंबरठा स्वच्छ करून रांगोळी काढून सुशोभित करावी. यामुळे देवी प्रसन्न होते. अस्ताव्यस्त पसरलेले घर आपल्याला आवडत नाही तर देवीला तरी कसे आवडणार. म्हणून घर कायम स्वच्छ, आवरलेले आणि नीटनेटके असावे. अशा घरात देवी मुक्त हस्ते आशीर्वाद देते. जी व्यक्ती आपल्या कुटुंबातील तसेच समाजातील सर्व स्त्रियांचा आदर करते त्या व्यक्तींवर देवींचा विशेष वरदहस्त असतो. असे म्हटले जाते की गुरुवारी पती पत्नीने आपापसात भांडण करू नये. त्यामुळे घरात अशांतता निर्माण होते. गुरुवारी चुकूनही नखे कापू नयेत. या दिवशी केस कापणे या सर्व कामांमुळे लक्ष्मी नाराज होऊ शकते. मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारमध्ये मासिक पाळी आली असेल तर एक गुरुवार जास्त पकडावा. ज्या गुरुवारी मासिक पाळी असेल तो गुरुवार उपवास करावा. परंतु तो गुरुवार मोजू नये. गुरुवारच्या दिवशी अन्नदान करून गरिबांना मदत केल्याने माता लक्ष्मी आपल्यावर कृपा करते आणि आपल्याला अन्नदानाचे पुण्य देखील लागते. उपवास सोडून झाल्यावर एकदा हात धुतल्यानंतर त्यानंतर पुन्हा काहीच खाऊ नये. फळ खाऊ शकता. गुरुवारच्या दिवशी सकाळी लवकर उठून सडा रांगोळी करावी. यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते. माता लक्ष्मीचा वास आपल्या घरात राहतो. उपवासाच्या दिवशी कोणालाही अपशब्द बोलू नये. शक्य तेवढे माता लक्ष्मीचे नामस्मरण दिवसभर करावे. उपवासाच्या दिवशी कोणालाही अपशब्द बोलू नये. त्यानंतर उपवास सोडण्या अगोदर पोथी वाचून तसेच महालक्ष्मीची आरती करावी. व्रत करताना पूर्ण श्रद्धाभावाने करावे. तर मित्रांनो, ही माहिती तुम्हाला तर नक्कीच आवडली असेल आणि आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आणि तुम्ही जर ज्ञानवर्धक मोटिवेशनल चॅनलवरती नवीन असाल तर चॅनललाही जरूर सबस्क्राईब करा.